सर्वप्रथम आपणा सर्वांना माझा जय भीम. मी साक्षी तवणे, वर्ग 7वा. आज मी पुन्हा एकदा घेऊन आली आहे माझ्या हृदयातील भीम जन्मोत्सव. तर चला तर मग सर्वजण मिळून साजरे करूया. दलितांचे ते तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले. दलितांचे ते तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले. होते ते गरीबच, पण या जगाचे कोहिनूर होऊन गेले. जग खूप रडवीत होते त्यांना, पण ते या जगाला घडून गेले. अरे या मूर्खांना अजून कसं कळत नाही, वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा त्यांनी या देशाचे संविधान लिहून गेले. अशा या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. त्यांच्या नावातच त्यांची विशेषता आहे. बाबासाहेब म्हणजे बाणेतार्थी स्वभावाने बारकाईने अभ्यास करणारे, सातत्य बौद्ध धर्माचे हेतू त्यांच्या सर्वसामान्यांच्या विकासाचे, बदल समाजात घडून आणणारे. आणि आंबेडकर म्हणजे आनंद सर्वसामान्यांच्या जीवनी आणला. बेधडक सत्याग्रह चौदार तयाचा केला. डगमगले नाही ते संकट आल्यावर, करीते समाज उन्नतीचे रचिते ते भारतीय संविधानाचे. अशा अनेक वर्षातून चातुर्य व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे समाजबांधव, ज्यांना खायला भाकरी, प्यायला पाणी व चालायला रस्ता सुद्धा मिळणं कठीण होतं, अशा दलितांच्या व्यथा जाणून त्यांचे अश्रू पुसण्याचे व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेबांनी केले. होते अंधारलेले जीवन, दिसत नव्हते प्रकाशाचे किरण. होते अंधारलेले जीवन, दिसत नव्हते प्रकाशाचे किरण. दलितांना नामसेवन पुसला, त्यांचे अश्रू दिला दलितांना नामसेवनची अवतरला एक महामानव, नाव त्याचे भीमराव रामजी आंबेडकर. अशा या महामानव युग प्रवर्तकाचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी, तर त्यांच्या आईचे नाव भीमाबाई असे होते. बाबासाहेबांना वाचनाचा छंद लागला तो त्यांच्या वडिलांमुळेच. हा वाचनाचा छंद संविधान निर्मितीचा आस्मंत ठरला. त्यांना मुळातच अभ्यासाची आवड असल्याने त्यांनी BA, MA, मास्टर ऑफ सायन्स, डॉक्टर ऑफ सायन्स अशा अनेक पदवे संपादन केल्या. त्यांनी अनेक मौलिक विचार मांडले, जसे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मला माणसांच्या सहवासांपेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो. अशा अनेक क्रांतिकारी मौलिक विचार त्यांनी समाज बांधवांना दिले. बऱ्याच ठिकाणी पाणवट्यावर अस्पृश्यांना पिण्याचा व पाणी भरण्याचा अधिकार नव्हता. त्यापैकी एक होते महाड येथील 14 तळे. त्यासाठी बाबासाहेबांनी 20 मार्च 1927 रोजी 14 तळ्याचा सत्याग्रह करून अस्पृश्यांना पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून दिले. बाबासाहेबांचे याबाबत असे मत होते की ह्या सर्व समस्या अस्पृश्यांना मनुस्मृतीमुळेच निर्माण होत आहे. म्हणून त्यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृती या ग्रंथाचे दहन केले. हा ग्रंथ केवळ अस्पृश्य समाजासाठी जातक नव्हता, तर हा ग्रंथ होता सर्व समाजांच्या स्त्रियांसाठी जातक होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिण्याचे महान कार्य केले. त्यांचे जीवन हे आपल्या सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी. जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं, वादळापुढं उभं राहावं कसं आणि आपल्या अभ्यासातून आपलं स्वप्न साकार करावं कसं, असे बाबासाहेबांनी आपल्या कृतीतून सर्वसामान्यांना दाखवून दिले. त्यांनी एकाच समाजासाठी काहीही केलेले नाही. ते एकाच समाजासाठी मर्यादित नाही. त्यांनी एकाच समाजाला संविधानात उच्च स्थानावर ठेवलेले नाही, तर त्यांनी प्रत्येक घटकाचा विचार करून संविधान निर्मिती केली आहे. संविधानात स्त्रियांचे अधिकार व कायदे आहेत. त्यामुळे स्त्री आता पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आता त्यांच्या एकही पाऊल पुढे चालत आहे. काहींना बाबासाहेब कोण व त्यांनी काय केलं हे माहीतच नाही. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज सर्वसामान्यांच्या घरात व हृदयात आहे, त्याचप्रमाणे ह्या मानवाला एकाच समाजासाठी मर्यादित न ठेवता प्रत्येक जणांनी आपल्या या घरात व आपल्या छोट्याशा हृदयात जागा द्यावी. आणि अशा या महान मानवाचा 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले. आता शेवटी एकच म्हणू इच्छिते की दौलत मिली किसको तो वो धनवान बन गया, ताकत मिली किसको तो वो पहलवान बन गया. मैं खुशनसीब हूँ इस जहाँ में मुझे भीमजी मिल गए और मैं इंसान बन गई. मैं खुशनसीब हूँ इस जहाँ में मुझे भीमजी मिल गए और मैं इंसान बन गई. धन्यवाद.